नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अपोलो हॉस्पिटल्स क्वार्टर 4 रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 53% to rupees 390 crore rupees 10 per share dividend अनाउन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 53.5%ने इन्क्रीज होऊन 390 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 254 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 13%ने इन्क्रीज होऊन 5,592 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 4,944 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीने 10 रुपयाचा फायनल डिव्हिडंड सुद्धा अनाउन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 19 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 14 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाउन्स केला आहे. त्याचसोबत आपला क्वार्टरली रिझल्ट सुद्धा या कंपनीने डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 3,996 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 4,643 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,808 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 4,643 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 141 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 183 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 142 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 183 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने डिव्हिडंड सुद्धा अनाउन्स केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 30,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या कंपनीचा ऑर्डर बुक 1,00,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. चला आता बोलूया आयनॉक्स वाईंड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आयनॉक्स वाईंड क्वार्टर 4 रिझल्ट प्रॉफिट जम्प्स 4 फोल्ड रेव्हेन्यू मोर दॅन डबल्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आयनॉक्स वाईंड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 136%ने इन्क्रीज होऊन 1,248 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 528 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 302%ने इन्क्रीज होऊन 187 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 46.5 कोटी रुपये. चला आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 2,196 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 3,790 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,975 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 3,790 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 254 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,181 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 388 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे
1181 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो गव्हर्नमेंट सुद्धा सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या बिझनेसला सपोर्ट करत आहे. आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड आणि RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो टेक्समॅको RVNL पार्टनर टू मॉडर्नाइज इंडियन रेल्वे अँड एक्सपांड ग्लोबली. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड आणि RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडने पार्टनरशिप म्हणजे ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? आपल्या इंडियाचा रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर आणि रोलिंग स्टॉक ट्रान्सफॉर्म म्हणजे इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि मित्रांनो या कंपनीचा उद्देश हे पण आहे की आपल्या इंडियाचा रेल्वेचा बिझनेस ग्लोबली इन्क्रीज करण्यासाठी. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेज लिमिटेड. तर मित्रांनो अडानी एंटरप्राइजेज कमिट्स अप टू $20 बिलियन ॲन्युअल कॅपेक्स डिफेन्स गव्हर्नन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी ग्रुपच्या चेअरमॅन गौतम अडानी यांनी कमिटमेंट केली आहे की अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड येणाऱ्या 5 वर्षामध्ये ॲन्युअली $20 बिलियन इन्व्हेस्ट करणार. कशासाठी? आपला बिझनेस इन्क्रीज करण्यासाठी. चला आता बोलूया SJVN लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो या कंपनीने 31 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तसेच मित्रांनो या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट सुद्धा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 483 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 504 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 671 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 504 कोटी रुपये. तसेच मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट 61 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमधून आता आला आहे 128 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये. तसेच या कंपनीचा प्रॉफिट 149 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमधून आता आला आहे 128 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. आणि मित्रांनो ही कंपनी प्रॉफिटमधून लॉसमध्ये आली आहे. आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला SJVN लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. तर मित्रांनो अडानी एनर्जी सोल्युशन्स विन्स ₹1660 करोड ट्रान्समिशन प्रोजेक्ट इन महाराष्ट्र. तर मित्रांनो अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीला महाराष्ट्रामध्ये 1660 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रोजेक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो यानंतर अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीचा ट्रान्समिशन ऑर्डर बुक पोहोचला आहे 61,600 कोटी रुपयांपर्यंत. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.